सामाजिक कार्यकर्ते विजय कोळपकरांचा शाळेच्या गैरकारभार, बेकायदेशीर भरती, शालेय पोषण आहार विरोधात चिमठाणा जनता हायस्कूल समोर आमरण उपोषण। तिसऱ्या दिवशी तब्येत खालावली, प्रशासन लक्ष देईल का? याबाबत अधिकृत असे की सिंदखेडा तालुक्यातील चिमठाणा येथील जनता हायस्कूल या ठिकाणी विविध मागण्यांसंदर्भात शाळेच्या गैरव्यवहार, बेकायदेशीर नोकर भरती, शालेय पोषण आहार या संदर्भात या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विजय उमराज कोळपकर यांनी याबाबत आवाज उठवला असून दिनांक 18 मार्च 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणाचं हत्यार उपसले असून आज सलग तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली असून चिमठाणे येथील शिक्षण प्रसारक मंडळ चिमठाणे जनता हायस्कूल येथील भ्रष्ट कारभाराच्या विरोधात विजय कोळपकर यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसले असून गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत। त्यांची तब्येत खालावली असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून या आमरण उपोषणाला संपूर्ण चिमठाणा ग्रामस्थांचे या ठिकाणी त्यांना सहकार्य लाभत आहे, त्याला पाठिंबा मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विजय कोळपकर यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी, शिक्षण मंत्री यासह सर्व स्तरावर शिक्षण विभागातील सर्व अधिकारी मंत्र्यांना निवेदन देऊन तक्रार देखील केल्या, परंतु आजतागायत या संदर्भात दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसले व आज सलग तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण त्यांचे सुरू असून तब्येत खालावली असून या गोष्टीकडे प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्व जनतेचे, ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे। तर प्रमुख मागण्यांमध्ये मागितलेली माहिती अधिकार 2005 अन्वये माहिती उपलब्ध करून द्या। सन 2012-13 नंतर बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी झालेली भरती रद्द करा। रिक्त असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे जागी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा। 2023-24, 24-25 या संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर पवित्र पोर्टलद्वारे बिंदू नामावलीनुसार भरती करण्यात यावी, अशा प्रमुख 4 मागण्या घेत विजय कोळपकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे। तर प्रशासन याकडे कितपत लक्ष देते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे। या प्रसंगी या ठिकाणी आंदोलनकर्ते विजय कोळपकर यांच्या समवेत देवीदास नगराडे, दिलीप सिंग राजपूत, शहानाभाऊ धनगर, संदीप कोळी, पारसिंग गिरासे, बंटी नगराडे, रणजित भाऊसाहेब, दादू गिरासे, कपिल गिरासे, गणेश कडरे आदी पदाधिकारी, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। मी विजय मुराद